आगामी लोकसभा निवडणूक व आचारसंहिता लक्षात घेऊन निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशन बाळापूर हद्दीमध्ये अवैध दारू व जुगार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असून पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक दररोज पोलीस स्टेशन क्षेत्रात धाड मारून कारवाया करीत आहे। मागील 3 दिवसात या पथकाने खात्रीलायक माहितीवरून लाखनवडा शिवारात तास पत्त्यावर जुगार खेळणाऱ्या एकूण 5 इसमांवर कारवाई केली। संदीप वामनराव गुडदे, दीपक रामभाऊ गुडदे, पंडित भिकाजी इंगोले यांना जागेवरच पकडले व युवराज उदयभान इंगोले व रतन गुडदे हे फरार झाले आहेत। त्यांच्याकडून नगदी 450 रुपये, एक मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल किंमत 10,000 रुपये, एक पॅशन प्रो कंपनीची मोटरसायकल किंमत अंदाजे 40,000 रुपये असा एकूण 50,590 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या संबंधाने पोलीस स्टेशन बाळापूरच्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचं अवैध जुगार, दारू किंवा कुठलाही चालू नये म्हणून आम्ही एक पथकाची निर्मिती केलेली आहे आणि माननीय SDPO श्री सोहेल शेख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचं पथक हे दररोज दारू, जुगार आणि इतर अवैध याच्यावर कारवाई करत आहे। त्या अनुषंगाने मागील 2 दिवसामध्ये आमच्या पथकाने 2 जुगारावर कारवाई केली। एक लाखनवाडा आणि दुसरं देगाव, त्या ठिकाणी 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। 2 जुगाराचे गुन्हे दाखल करून जवळपास 51,000 रुपयाचा मुद्देमाल, ज्यामध्ये मोबाईल, एक मोटरसायकल आणि कॅश असा मिळून जवळपास 51,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही त्यामध्ये जप्त केला। त्याचप्रकारे काल पारस फाट्याजवळ गोवंश घेऊन जाताना एका आरोपीला आम्ही अटक केली आणि त्याच्याकडून 15 किलो गोवंश आणि एक मोटरसायकल असा 52,500 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। त्याचप्रमाणे आज सकाळी मनारखेड येथे दारू घेऊन जात असताना 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 18 नग देशी दारू आणि एक मोटरसायकल असा जवळपास 25,936 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। अशा प्रकारे मागच्या 2 दिवसामध्ये 1 लाखाच्या वर जवळपास 1.25 लाखाचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि 7 आरोपींना आम्ही या 4 गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन कुठल्याही प्रकारचे बाळापूर परिसरामध्ये देशी हातभट्टी दारू, जुगार हे चालणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेत आहोत। तसेच लाखनवाडा येथेच वरडी मटक्यावर जुगार घेणारा विलास सूर्यभान सिरसाट याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी 515 व साहित्य जप्त करण्यात आले आहे। तसेच दिनांक 19 मार्च रोजी खात्रीलायक माहितीवरून पारस फाटा येथे नाकाबंदी करून मोटरसायकलवरून अवैधरित्या गोमांस कत्तल करून वाहून नेणाऱ्या शेख फारूक शेख नझीर राहणार पारस याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 50 किलो गोवंश मांस व मोटरसायकल किंमत 52,500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून पुढील तपास कामी 23 मार्च पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली। तसेच दिनांक 20 मार्च रोजी माहिती मिळाल्यावरून येथे नाकाबंदी करून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारे देवानंद भीमराव बावणे व मंगेश निरंजन सुरुशे दोघे राहणार मनारखेड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 18 देशी क्वार्टर किंमत 936 रुपये व स्टार सिटी मोटरसायकल किंमत 25,000 रुपये असा एकूण 25,936 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 3 दिवसात अवैध दारू, जुगार, गोवंश व धाडी घालून एकूण 1,29,621 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी, राठोड, हर्षल श्रीवास, कायंदे यांनी केली आहे। विसेन न्यूज करिता अकोट येथून कुशल भगत यांचा वृत्तांत।